बंधूंनो, शून्य मशागतीबद्दल जेव्हा बोलतो आपण तर अनेक शेतकऱ्यांना शंका असतात की जमिनीमध्ये पाणी कसं मुरेल. आता आपल्याला दिसते या ठिकाणी दोन शेत आहेत. हे विना नांगरणीचं शेत ज्याच्यामध्ये कोणतीही मशागत सुद्धा नाही आहे, आणि दुसरं या ठिकाणी आपल्याला दिसतंय की नांगरणी केली, त्यानंतर फंटी मारली आणि त्यानंतर शेवटी एक रोटावेटर पण मारलं. म्हणजे एकरी 3,000 खर्च या शेतामध्ये झालेला आहे. आणि हे विना नांगरणी शेत हे वरच्या बाजूने आहे आणि हे खालच्या बाजूने आहे. आता इथं विनोदनं या विना नांगरणी शेतीमध्ये सकाळी पेरणी सुरू केली आणि दुपारी जोराचा धो पाऊस आला. आता इथं विनोदनं या विना नांगरणी शेतीमध्ये सकाळी पेरणी सुरू केली आणि दुपारी जोराचा धो पाऊस आला. हे पहिलाच पाऊस या भागातला मोठा, म्हणजे आधी आले ते छोटे, आणि या पहिल्याच पावसामध्ये आपण आता दोन शेताची परिस्थिती बघू शकतो. हे वरचं एक शेत आहे आणि एक खालचं शेत आहे. तसं पाहिलं तर या शेतात पाणी साचायला पाहिजे, पण आता आपल्याला दिसते की या शेतात पाणी साचलेलं दिसतंय. पहिलं पाणी आलेलं, या शेतामध्ये मात्र कुठेही पाणी साचलेलं नाही. दुसरी गोष्ट अशी दिसते आपल्याला की याच्यात मोठ्या प्रमाणात आता पहिल्याच पाण्यात गाळ वाहून गेला. गाळ स्पष्टतेने आपल्याला दिसतोय. सोरेच्या सोरे या काळ्या मातीचे पडलेले आहेत आणि पाणी वाहून जात आहे. इथं मात्र कुठेही पाणी वाहलेलं निशाण नाहीये. सगळं पाणी जागेवरच मुरलेलं आहे. म्हणजे या जमिनीची झीज झाली नाही. सोबत आपल्याला दिसते की आता हे पाणी पडल्यानंतर अनेकांचा प्रश्न असतो की जमिनीमध्ये ओल कशी राहते. नांगरलेल्या जमिनीमध्ये ओल जास्त असते, पाणी मुरते, म्हणून आम्ही नांगरतो. तर आज विनोद प्रॅक्टिकल करून दाखव बरं. या जमिनीमध्ये आता उकरून दाखव किती खोल ओल गेली, आणि तिथेही जाऊन आपण बघू की किती ओल गेली. आता या जमिनीमध्ये पाहिला आपण तर किती जरी खोल करतो म्हटलं तर जवळपास गाठाच लागला आपल्याला. बर, कर ना, जा खाली. हे काय किती खोल गेलं तरी बरोबर, म्हणजे अजूनही गेलं एवढं. म्हणजे आपल्याला दिसते की या जमिनीमध्ये आता कळक कुठं लागत नाही. जिथपर्यंत आपण जातोय, आपण म्हणतो की एक हित आली तर पेरणी करा, ते त्याही खाली आपल्याला इथं दिसतंय ओल आहे या ठिकाणी. आणि आता उद्या यामध्ये पेरणी होऊ शकते. पण त्या शेताची काय परिस्थिती आहे ते पण आपण बघू. एकदा जाऊन तिकडे. हे भाई काहीच नाही इकडे, एकदम इथं पाहिले पाहिजे काहीतरी पाहिजे. हे भाई ढेकलं 4 मोटर जायचं, ढेकलं जायचं. बर, तू तिथंच थांब, मी कॅमेरा घेऊन येतो. एवढं पाणी आपल्याला दिसते की इथं साचलेलं आहे, मोठ्या प्रमाणात गाळ वाहून गेला. आणि या ठिकाणी आपण जर हे पाहतो म्हटलं तर खाली काय परिस्थिती आहे दाखवा आता तिथं. हे भाई ढेकलं काही नाही, बरं काहीतरी 4 बोटा जास्ती असते भाई. हातातच ठेव ढेकलं. एकदम ढेकलं जायचे, कडक ढेकला आहे. काहीतरी वर 4 बोटाचं लेवल आहे. खाली उकरून दाखव. काही नाही, ढेकलं काय का पुरं कोल्ड ठणच आहे भाई. ढेकलं जाय तरी. पहिला मोठा पाऊस आला आणि नांगरलेल्या जमिनीमध्ये सर्वात मोठा दुष्परिणाम आहे की विनोद आता या ठिकाणी दाखवतोय ढेकलं जमिनीमध्ये तशी तशी दिसत आहेत. आणि एका इकडे आपल्याला दिसतंय की मोठ्या प्रमाणात हा पाऊस पडला, यानं रोटावेटर इथं केलेलं होतं. हा पाऊस इथं साचला, खाली मात्र ओल नाही आहे. मोठ्या प्रमाणात इथला गाळ पण पहिल्याच पावसामध्ये धो या ठिकाणी वाहून गेला. सोरे पडलेले आहेत, हा गाळ वाहून गेला. हा सगळा सुपीक गाळ होता आपल्या शेतातला. हे नांगरलेल्या जमिनीतली स्थिती. आणि तेच आपण आता इकडे पाहतो या शेतामध्ये जे बिना नांगरलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की ही पाणी साचलेलं नाही, गाळ सुद्धा वाहून गेलेलं नाही, ज्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते. इथं आता कुठेही उकरा, किती होल उकरला येते भरपूर. म्हणजे आपण पेरतोय म्हणलं तरी आजही प्या उद्याही पेरा, आपली कितपर्यंत खोल जा आपल्याला गाठाच दिसत. बरोबर, किती खोल गेला, शेतात जवळ जायची मशागत करेल आहे आणि तिथं पाणी काहीच मुरलं नाही. आणि इथं पावसाला आपण काही न करता आज एका हरभऱ्याच्या खुट्या इथं उभ्या आहेत, कोणची मशागत नाही, नांगरणी नाही, वखरणी काही नाही, आणि पाणी इथं भरपूर मुरलेलं आहे. म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो विनोद की नांगरलेल्या जमिनीत पाणी मुरते, विना नांगरलेल्या जमिनीमध्ये पाणी मुरत नाही. तर आता आपल्याजवळ हा लाईव्ह डेमो आहे. एका इकडे हे शेत आहे नांगरलेलं, त्याच्यामध्ये सध्या पाणी साचून दिसते. आता ही एक जमीन आहे, याच्यामध्ये मात्र कुठेही पाणी साचून दिसत नाहीये. म्हणजे पाणी जमिनीमध्ये शोषल्या गेलेलं आहे. आणि आता पेरणी करायला कोणतं सोपं जाईल, हे काय हे पेरणी करायला हे सोपी जाते. बर, याच्यात लवकर ओळख येते याची. बर,
आणि वलय पाहिलं तर याच्यात भरपूर खोल वल गेली. बर. आता हे जरी आपण ते रोटर दिसते पण उकरून जर पाहिलं हा. तर खाली कडक आहे एकदम, म्हणजे बरोबर. 4 बोटाच्या खाली ते म्हणजे पाणी जात नाही खाली, ते बरोबर. रोटरच्या यातनी तर काहीच पाणी जात नाही. या तिथं गेलं तर जमिनीमध्ये किती मात्र गेलं तरी ओल जास्त आहे आणि वयाने पण लवकर लवकर येणार आहे. येते. वापसा कंडिशन पण लवकर येणार आहे. म्हणजे आता उद्याला याची संपूर्ण पेरणी पण करणार आहे पेरणी आणि त्यानंतर तणनाशक मारणार. उगवणपूर्व तणनाशक. उगवणपूर्व तणनाशक म्हणजे जर उगवणपूर्व तणनाशक जर आपण या ठिकाणी वापरलं तर आपल्याला दिसे पेरणी सोबत आपल्याला ते वापरायचं असतं किंवा पेरणीनंतर 48 तासाच्या आत ते वापरायचं आणि त्यामुळे 20-25 दिवस तण या शेतामध्ये राहत नाही आणि पीक आपलं मात्र सुरक्षित राहतं. आपण या शेतातून वेळोवेळी जसं उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपण इथे कार्यक्रम घेतला होता आणि अनेक शेतकरी आले होते ज्यांनी शेत हे प्रत्यक्ष पाहिलं. आपल्याला सांगितल्याप्रमाणे तर वेळोवेळी या शेतातले व्हिडिओ सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचू, जेणेकरून आपल्याला सुद्धा जर पुढच्या वर्षी हे शून्य मशागतीने शेती करायचं तर सोयीचं होईल. सोबतच आता या संपूर्ण शेताची पेरणी झाल्यानंतर तणनाशक आपण लगेच मारणार आहे, तर त्याचे पण व्हिडिओ आपल्याला टाकतोय. कोणतं तणनाशक वापरणार आहे इथं ते पण आपल्याला कळेल आणि त्यानंतरही मग या शेताची परिस्थिती कशी राहते, उत्पादन कसं येतं किंवा काय प्रॉब्लेम येतात, हे प्रत्येक गोष्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करा, व्हिडिओला लाईक करा, तसेच आपल्या जवळच्या इतर शेतकऱ्यांना शेअर पण करा आणि सोबतच नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा.